विद्यार्थी मित्र हो. आता बघा या ठिकाणी आपला 15वा तासिक आपल्याला या ठिकाणी सुरू आहे. धड्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमलमध्ये, बरोबर आहे. याच्या अगोदर आपण 14व्या तासिकेमध्ये स्ट्रक्चर ऑफ एग सेल और ओहम किंवा त्याला आपण सेकंडरी oocyte याची आपण या ठिकाणी माहिती पाहिली. त्याच्यानंतर आपण फर्टिलायझेशन म्हणजे काय, त्याला सिनगामी असं आपण म्हणतो, हे सुद्धा आपण या ठिकाणी भाग आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे. आता फर्टिलायझेशनच्या नंतर आता तुम्हाला यासाठी मी अगोदर कल्पनाही दिलेली आहे. हे सर्व धडे आपले पूर्णपणे बायोलॉजीचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे डॉक्टर अकबर बायोलॉजी. असं तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला सविस्तर सर्व आपल्या विषयाचे सर्व चॅप्टर्स तुम्हाला उपलब्ध होतील. केवळ आणि केवळ 12वीचेच फक्त धडे आहेत त्याच्यामध्ये, बाकी दुसरं काहीही नाही विषयाशी संबंधित. तुम्हाला यापूर्वीसुद्धा कल्पना दिलेलं आहे. काही तुम्हाला जर काही समस्या आल्या, माझं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलं होतं मी म्हणजे कॉलिंगचा नंबर, व्हॉट्सअप नंबर दोन्ही. काही शंका कुशंके आला तर त्याच्यावर प्रश्न विचारणे हा महत्त्वाचा आहे. चला आता बघा, फर्टिलायझेशनचा अर्थ यापूर्वी आपण बघितला. फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. हॅप्लॉइड मेल गॅमेट स्पर्म आहे आणि फिमेल गॅमेट हॅप्लॉइड ओव्हा आहे, किंवा त्याला ओहम आपण म्हणतो, एग्ज म्हणतो, किंवा यांचं फ्युजन हे आपलं झाल्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. आता मेकॅनिझम या शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी याचं कार्य कसं चालतं, बरोबर आहे. पेज नंबर 31 पेजवर चालू आहे आपला. या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. आता मी प्रत्येक भाग या ठिकाणी वाचतो, ते त्या ठिकाणी तुम्ही पाहावं. मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशनमध्ये बघा, सेमन रिलीज द ड्युरिंग द इजॅक्युलेशन ऑफ स्पर्म अँड सम सिक्रेशन. लक्षात आलं. आता बघा सेमन कुठं आहे या ठिकाणी, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग 8वा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. त्याच्यामध्ये तिथं सेमनल व्हेसिकल आहे. त्या सेमनल व्हेसिकलमध्ये सेमन असतो, यापूर्वीसुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये सेमनल फ्लूइड आणि स्पर्म असतात. आणि इजॅक्युलेशन, बरोबर आहे. इजॅक्युलेशन काय म्हणतं आहे, सेमन रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन ॲज स्पर्म अँड सम सिक्रेशन. त्याच्यावर आणखीन काही सिक्रेशन होतो असा त्याचा अर्थ आहे. कोॲग्युलेटेड सेमन, कोॲग्युलेटेड म्हणजे त्या ठिकाणी कोॲग्युलेशन झालेलं या ठिकाणी सेमन नाव अंडरगोज लिक्विफिकेशन. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, कोॲग्युलेशन म्हणजे घट्ट झालेलं, त्याचं द्रावण स्वरूपामध्ये होतो. अँड स्पर्म बिकम ॲक्टिव्ह. स्पर्म जे लिक्विड द्रावण असेल त्याच्यामध्ये काय होतं, ते स्पर्म ॲक्टिव्ह होतात असा त्याचा अर्थ आहे. द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन इज ॲज फॉलोड. फर्टिलायझेशनचं जे मेकॅनिझम आहे ना, ते खालील पद्धतीने आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 काय आहे या ठिकाणी, मोमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग्स. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला आकृती, स्पर्मची आकृती अगोदर दाखवलेली आहे, एगची सुद्धा आकृती दाखवलेली आहे. मग आता एग म्हणजे फिमेल गॅमेट, फिमेल गॅमेटकडे मेल गॅमेट स्पर्म ज्याला आपण म्हणतो, तो कसा मोमेंट होतो, कारण स्पर्म मोटाईल आहे, मोमेंट करणारा आहे असं या पद्धतीने लक्षात आलं. आणि ओहा इनॲक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह नसतो, म्हणून मोमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग सेलकडे स्पर्म ट्रान्सफर होतो. आता याच्यामध्ये बघा, इट इन्व्हॉल्व द कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म रिचिंग द व्हॅजिना. स्पर्म व्हॅजिनाद्वारे जर फिमेलच्या शरीरामध्ये जर प्रवेश केल्यानंतर हिअर ॲज मेनी ॲज 50% आर डिम्युटिलाइज्ड किंवा ब्रोकन किंवा डिस्ट्रॉयड. 50% स्पर्म वाया जातात असं म्हणतात ना. रिमेनिंग स्पर्म, उरलेले जे काही आहेत, अंडरगोज कॅपॅसिटेशन. कॅपॅसिटेशन म्हणजे त्याची पुढची प्रक्रिया होणे. दिस प्रोसेस रिक्वायर 5 to 6 hours. ही प्रक्रिया घडण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. ॲक्रोसोम मेम्ब्रेन, बघा ॲक्रोसोम मेम्ब्रेन कुठं आहे या ठिकाणी, ॲक्रोसोम कुठं आहे त्या ठिकाणी, स्पर्ममध्ये बघा, स्पर्मची आकृती बघा या ठिकाणी. त्याच्यावरचा हेडच्या भागामध्ये हेडच्या मध्ये केंद्रक आहे, केंद्रकाच्या वर असणारा ॲक्रोसोम. ओके, तो 8वा या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतं आहे, हां
acrosome becomes thin, calcium enter the sperm and their tail begin to show rapid विपॅश मोमेंट. विपॅश मोमेंट म्हणजे त्या ठिकाणी काय तर शेपटाचा मध्ये एंट्री केल्यानंतर शेपटाचा भाग पाठीमागे फटकारा मागून पाठीमागेच राहतो असा त्याचा अर्थ आहे. आता ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा म्हणतंय काय ही माहिती आहे हे आपल्याला तुम्हाला सुद्धा माहिती आहे. इंडियन लॉज अंडर द हिंदू मॅरेज ॲक्ट हॅज डिफाइंड द मॅरेजेबल एज ऑफ द बॉय अँड गर्ल. बघा आपल्या हिंदू कायद्यानुसार या ठिकाणी स्त्री पुरुषाचं लग्नाचं वय त्यांनी सांगितलेलं आहे. ॲज पर धिस ॲक्ट या ॲक्टनुसार मिनिमम एज फॉर बॉय मस्ट बी 21. आता पुरुषाचं या ठिकाणी म्हणजे मेलचं मुलाचं वयाचं लग्नाचं वय किती असतं या ठिकाणी 21, कमीत कमी 21 असायला पाहिजे. फॉर ए गर्ल मस्ट बी 18 इयर्स, महिलासाठी 18 वर्ष ॲट द टाईम ऑफ मॅरेज, लग्नाच्या वेळी. आता हे नियम आहे, जनरल आहे माहितीची काही नाही, ह्याच्याशी तेवढं नाही. हां, ॲज ए रिझल्ट ऑफ कॅपिटेशन स्पर्म बिकम एक्स्ट्रा ॲक्टिव्ह अँड बिगिन टू स्टार्ट द मुव्हिंग टुवर्ड्स फ्रॉम दी व्हॅजिना टू युटेरस. स्पर्म हे व्हॅजिनातून गर्भाशयामध्ये जातं आणि नंतर अँड टू ओव्हिडक्ट आणि नंतर कशामध्ये जातं त्या ठिकाणी गर्भाशयातून. लक्षात घ्या आकृती मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची, गर्भाशयातून कुठं जातं त्या ठिकाणी ओव्हिडक्टमध्ये जातो असा त्याचा अर्थ आहे. द प्रोस्ट ग्लॅडिन ॲक्टिवेट द स्पर्म. आता हा या ठिकाणी काय हार्मोन्स आहे, स्पर्मला ॲक्टिवेट करतो. द वेस्टिब्युलर सिक्रेशन ऑफ द फिमेल ऑल्सो एनहान्स द स्पर्म मॉर्टॅलिटी. बघा मॉर्टॅलिटी म्हणजे काय, मृत्यूदर एनहान्समेंट त्या ठिकाणी वाढवतो असा त्याचा अर्थ आहे. द स्पर्म स्विम ॲट ॲव्हरेज स्पीड ऑफ 1.5 to 3.0 mm पर मिनिट. बरोबर आहे, म्हणजे त्यांनी ते त्याचं हे सांगितलेलं आहे त्याचं मोजमाप त्या ठिकाणी. द स्पर्म रिचेस अप टू द ॲम्पुला ॲज ए रिझल्ट ऑफ देअर ओविंग द स्विमिंग अँड पार्टली कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब स्टिम्युलेटेड बाय ऑक्सिटोसिन ऑफ फिमेल. फिमेलचा हा ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन आहे असा त्याचा अर्थ ते होण्यासाठी. आणि स्पर्म हे युटेरसमधून ॲम्पुलामध्ये जातो. ॲम्पुला फॅलोपियन ट्यूब आठवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह कोणती सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आफ्टर द कॅपिटेशन द स्पर्म मे रीच द ॲम्पुला विदिन 5 मिनिट. 5 मिनिटामध्ये तो गर्भाशयातून त्या ठिकाणी काय युटेरसमधून फॅलोपियन ट्यूबमध्ये जातो असा त्याचा अर्थ आहे. स्पर्म कॅन रिमेन व्हिएबल फॉर 24 to 48 hours. म्हणजे काय कामध्ये या ठिकाणी स्पर्म कॅन रिमेन व्हिएबल, स्पर्म हे जिवंत राहतं किती तास, किती त्या ठिकाणी 24 ते 48 तास, म्हणजे 1 ते 2 दिवस. मग त्याच्यानंतर तिथं काय म्हणतं आहे, ओहम फॉर अबाउट 24 hours. आता ओहम फक्त किती दिवस त्या ठिकाणी जिवंत राहू शकतो, बरोबर 24 hours म्हणजे रात्रंदिवस म्हणून 1 दिवस असा त्याचा अर्थ आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी पुढे एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग्स. आता स्पर्मची एंट्री कुठे होते त्या ठिकाणी एग्समध्ये. मी आकृती तुम्हाला अगोदर दाखवलेली आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी उदाहरणार्थ हे ओ हा आहे आणि हा स्पर्म आहे. लक्षात आलं, हे लक्षात आलं, हे ह्यांचं एंट्री करून आलं आहे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे, हे अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं आहे, आता काही दाखवायची गरज नाही, तरी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलं. चला आता पुढे. आउट ऑफ 200 to 400 मिलियन स्पर्म किती होतात, 200 ते 400 मिलियन स्पर्म. ओनली फ्यू हंड्रेड मॅनेज टू रीच द ॲम्पुला. त्याच्यापैकी फक्त काही ॲम्पुलाकडे जातात. दो मेनी स्पर्म रिचेस द ॲम्पुला, अनेक ॲम्पुलाकडे जातात. बट ओनली ए सिंगल स्पर्म फर्टिलायझड ओहम. एवढे तयार होत असले तरी एकच ओहममध्ये एंट्री करतो स्पर्म, एकापेक्षा जास्त नाही, हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. ए स्पर्म आफ्टर रिचिंग द एग अँड ओहा कम टू लाय अगेन्स्ट इट्स ॲक्रोसोम रिलीजेस द लायसिन. तो ॲक्रोसोम कुठे आहे त्या ठिकाणी, ॲक्रोसोम स्पर्ममध्ये असणारा न्यूक्लियसच्या वरच्या बाजूला गॉल्जी कॉम्प्लेक्स गॉल्जी बॉडीने तयार झालेला आहे. तो लायसिन नावाचा एक एन्झाईम सिक्रेट करतो, तो हायड्रोलायडिनेज हा हार्मोन आहे.
अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. आणि कोरोनामध्ये कोरोना पेनिट्रेटा त्याचा वरचा भाग असला त्याच्यामध्ये तो स्पर्म छिद्रपणूमध्ये एंट्री करतो असा त्याचा अर्थ आहे. ओके. दे सेपरेट अँड डिझॉल्व द सेल ऑफ कोरोना रेडिएटा कॉमा सो द स्पर्म हेड पासेस थ्रू झोना पेलुसिडा. बघा एगच्या वर झोना पेलुसिडा आहे, बरोबर आहे का, ऑफ द एग असं म्हणलेलं आहे. झोना पेलुसिडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन. आता फर्टिलायझिंग होतं त्या ठिकाणी कसं आहे, रिसेप्टर प्रोटीन ZP3 ZP2 बरोबर आहे, फुल स्टॉप. द फर्टिलायझिंग बाइंड टू स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन अँटी फर्टिलायझिंग ऑफ स्पर्म. आता अँटी म्हणजे त्याच्या विरुद्ध असणार त्या ठिकाणी, बरोबर आहे. इट ब्रिंग्स अबाउट द अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू द एग्स. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एग हे कशाकडे वळतो, लवचुंबकासारखं कोणाकडे, एगकडे वळतो. एनहान्स द फर्टिलायझेशन. मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी फर्टिलायझेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला आता बघा, थोडीशी लाईट गेलेली आहे आपली, काही हरकत नाही, गेली असेल तरी आपलं काही काम थांबणार नाही, त्याची चिंता नसावी. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय सांगतो, फर्टिलायझेशन अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन इज स्पेसिफिक. आता ते जिथं ज्याला मिळालं तिथं त्या ठिकाणी ते मिळत असतं असा त्याचा अर्थ आहे या ठिकाणी. दस द फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड कॉम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे त्याच्याशी सुसंगत असणारी रिॲक्शन होते असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं काय म्हणतो. चला आता हा पेज नंबर 31 वरचा भाग झाला. आता त्याच्यानंतर आपण पेज नंबर 32 वर या ठिकाणी बघणार आहोत. कोणतं, आता ॲक्रोसोम रिॲक्शन. ॲक्रोसोमची रिॲक्शन कशी होते हे आपण या ठिकाणी बघणं अत्यंत आवश्यक आहे. ॲक्रोसोम कुठे आहे या ठिकाणी, स्पर्ममध्ये बघा वरच्या बाजूला ॲक्रोसोम आहे, बरोबर आहे. त्याची रिॲक्शन कशी होते ते या ठिकाणी बघायचं. याच्यामध्ये आता बघत असताना या ठिकाणी आपल्याला आता इथे या ठिकाणी बघा, ॲज द स्पर्म हेड टचेस द झोना पेलुसिडा. हे झोना पेलुसिडा कुठं आहे, एगच्या वर आहेत. इन द ॲनिमल पोल रिजन. ॲनिमल पोल म्हणजे त्या एग सेलमध्ये धुळी टोक असल्यासारखं आहे. ॲनिमल पोल आणि व्हिजिटल पोल असा त्याचा अर्थ आहे. टोकं त्या कशाचे, एगचे, बरोबर, त्याच्यातून ते मध्ये एंट्री करतं असा त्याचा. इट्स ॲक्रोसोम कवरिंग द रप्चर टू रिलीज लायटिक एन्झाईम. ह्या ॲक्रोसोम कुठे आहे त्या ठिकाणी, केंद्र म्हणजे ह्याच्यावर आहे, स्पर्ममध्ये ॲक्रोसोम आहे, त्याच्यावर लायटिक नावाचं एन्झाईम करतो आणि काय होतं त्या ठिकाणी, झोना पेलुसिडाला त्या ठिकाणी काय करतो, ते डिझॉल्व करतो, त्याची वॉल मध्ये छिद्र पाडतो, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. पुढे त्याच्यानंतर आता बघा पुढे, दे ॲक्ट ऑन झोना पेलुसिडा ॲट ए पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. दिस कॉजेस द एग रिॲक्शन. मग एगची रिॲक्शन होते. ए स्मॉल फर्टिलायझेशन कोन ऑफ reception is formed on the eggs membrane, full stop. The sperm head come in contact with cone. आता डोकं त्याचं कोणाचं स्पर्मचं त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मध्ये एंट्री करू आलं आहे. इट रिझल्ट इन प्रोडक्शन ऑफ ए वीक वेव ऑफ डिपोलरायझेशन, फुल स्टॉप. प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ सेल्स डिझॉल्व ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. प्लाझ्मा मेम्ब्रेन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये डिझॉल्व होतो. The sperm nucleus and centriole enter the egg while other part remain outside. हे महत्त्वाचं आहे. हा स्पर्म एक सेलकडे गेल्यानंतर, फिमेल गॅमेटकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यातलं स्पर्मचं पुढचं डोकं आणि मिडल पीसमध्ये जातं. बाकी उरलेला भाग काय म्हणतो, व्हाईल अदर पार्ट रिमेन आउटसाईड. आणि बाहेरचा भाग, शेपटाचा भाग पाठीमागेच राहतो. त्याची ओहाची वॉल हे बंद होऊन जाते. ॲज सून एज स्पर्म हेड टचेस द व्हिटेलाइन मेम्ब्रेन. ओहाच्या व्हिटेलाइन मेम्ब्रेनमध्ये ती स्पर्म टच झाल्यानंतर ए कॉर्टिकल रिॲक्शन गेट ॲक्टिवेटेड, चेंजिंग द व्हिटेलाइन मेम्ब्रेन इंटू ए फर्टिलायझेशन मेम्ब्रेन बाय ए डिॲक्टिवेटिंग स्पर्म रिसेप्टर झोना पेलुसिडा. आता झोना पेलुसिडाच्या माध्यमातून ती
डिझॉल्व होते वरची लेअर, असा त्याचा अर्थ आहे. ए डिस्टिंक्ट व्हेटेलाइन स्पेस इज created around the vitelline membrane. Full stop. This prevent any further entry of other sperm into the eggs. That is, polyspermy is avoided. हा महत्त्वाचा आहे. हा महत्त्वाचा काय या ठिकाणी महत्त्वाचा आहे? त्या एग सेलमध्ये अनेक स्पर्म जरी असलं तरी फक्त एकच स्पर्म जातो, दुसऱ्या स्पर्मला येऊ देत नाही फर्टिलायझेशन होण्यासाठी. म्हणजे इथं म्हणून काय म्हणलेलं आहे बघा, पॉलीस्पर्म इज अवॉइडेड. अनेक पॉली म्हणजे अनेक स्पर्म येऊ देत नाही, फक्त एक. दिस प्रिव्हेंट एनी फर्दर एंट्री ऑफ द अदर स्पर्म इन टू द एग्स. बघा, एकाला सोडून दुसऱ्या स्पर्मला येऊ देत नाही असा त्याचा अर्थ आला त्या ठिकाणी. लक्षात आला काय म्हणतो ते? चला पुढे. आता काय म्हणतात, डू यू नो, हे तुम्हाला माहीत आहे का असं म्हणते. व्हॉट वुड हॅपन इफ द स्पर्म फ्यूज विथ एग बिफोर इट रिचेस द फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबकडे अटॅच होण्याच्या अगोदरच जर फर्टिलायझेशन जर झालं तर काय होईल असं म्हणते त्यांना. बरोबर आहे. व्हॉट इज एक्टोपिक प्रेग्नन्सी. आता एक्टोपिक प्रेग्नन्सी या शब्दाचा अर्थ असा आहे, गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारण होणे. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. कॅन एक्टोपिक प्रेग्नन्सी कंटिन्यू अप टू फुल टर्म. आता कायमस्वरूपी हे करता येतं का असं त्याने विचारले तुम्हाला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ॲक्टिवेशन ऑफ ओहम. ओहमचं काय या ठिकाणी त्याने सांगते, ॲक्टिवेशन. ओहा कसा ॲक्टिवेशन होतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता स्पर्मचं आत्तापर्यंत सांगितलं आपण त्या ठिकाणी. द ओहम बिफोर द फर्टिलायझेशन वॉज ॲट मेटाफेज सेकंड स्टेज. हे मेटाफेजच्या सेकंड स्टेजमध्ये आपण हे झाल्यानंतर असं घडतं. विथ ए कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेड टू व्हेटेलाइन मेम्ब्रेन ऑफ एग, इट गेट्स ॲक्टिवेटेड टू resume and complete its meiosis second. With this it gives out the second polar body. आता पोलार बॉडी, फर्स्ट पोलार बॉडी, सेकंड पोलार बॉडी त्या सेलमध्ये या ठिकाणी कुठं आहे तर त्या ठिकाणी बघा. बरोबर आहे. फर्स्ट पोलार बॉडी, सेकंड पोलार बॉडी आकृतीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी न्यूक्लियसचा, प्रोन्यूक्लियसचा समोरचा भाग असा त्याचा अर्थ. ओके. द जर्मिनल व्हेसिकल ऑर्गॅनिझम इन टू फिमेल प्रोन्यूक्लियाय. जर्मिनल व्हेसिकल म्हणजे केंद्रकाचा भाग ऑर्गॅनिझमच्या. ओके. तो प्रोन्यूक्लिय म्हणजे केंद्रकाचा समोरचा भाग. ॲट दिस स्टेज इट इज ट्रू ओहम ऑर एग. त्या ठिकाणी खरं एक का आता ते लक्षात येतं असा त्याचा अर्थ आहे. फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. बघा, एगचं आणि एग सेलचं आणि स्पर्मचं फ्युजन होणे. बरोबर आहे. काय आहे? द कवरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लियाय degenerate allowing the chromosomal pairing. Full stop. This result in the formation of a synkaryon by the process called as syngamy. Syngamy म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणे और कॅरिओगॅमी केंद्रकाचं फ्युजन होणे असा त्याचा अर्थ आहे. द झायगोट इज दस फॉर्म्ड. मग त्याच्यानंतरच झायगोट तयार होतो. द प्रॉक्सिमल सेंट्रिओल received from the sperm help in formation of synkaryon spindle and cleavage of the cell into two blastomeres. आता हे ब्लास्टोमियर क्लेवेज वगैरे पुढच्या स्टेप्स आहेत असा त्याचा अर्थ आहे. इंटरनेट माय फ्रेंड फाइंड आउट द एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन. आता एक्स्ट्रा मेम्ब्रेन तिथं त्या ठिकाणी त्यानं त्या ठिकाणी बघा असं म्हणतं आहे त्या ठिकाणी. आता सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनचं काय महत्त्व आहे या ठिकाणी हे आपल्याला माहीत आहे. बरोबर आहे. सेकंडरी oocyte कंप्लीट द प्रोसेस ऑफ oogenesis अँड इज ट्रान्सफॉर्म इन टू ए मॅच्युअर ओहम. मग सेकंडरी oocyteचं त्या ठिकाणी पूर्णपणे प्रक्रिया घेऊन oogenesis झाल्यानंतर कंप्लीट काय कशात रूपांतर होतो? ओहममध्ये होतो. द डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड इन झायगोट बाय द प्रोसेस ऑफ सिंगॅमी. सिंगॅमी तुम्हाला आता सांगितलं, मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाल्यानंतर झायगोट तयार होतो. त्याचा अर्थ तो आहे. द ओहम लॅक द सेंट्रिओल नेसेसरी फॉर फर्दर डिव्हिजन आर रिसिव्ड फ्रॉम द स्पर्म ड्युरिंग द फर्टिलायझेशन.
बरोबर आहे का. हे फर्टिलायझेशनच्या वेळेस या ठिकाणी यांचं काय होतं, त्या ठिकाणी पुढच्या डिव्हिजन होतो असा त्याचा अर्थ आहे. फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट फ्रॉम 2 पॅरेंट्स, 2 पॅरेंट्सकडून त्या ठिकाणी मेलकडून मेल गॅमेट, फिमेलकडून फिमेल गॅमेट, हे 2 पॅरेंट झाले. इट रिझल्ट इन व्हेरिएशन विच आर सिग्निफिकंट फॉर 2 इव्होल्युशन. आता हे मेल आणि वेगळं असतं, फिमेल वेगळं असतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये व्हेरिएशन होतो. आणि हेच व्हेरिएशन होणे, थोडं व्हेरिएशन होणे म्हणजे कशासाठी उपयोगी पडतं, त्या ठिकाणी इव्होल्युशन होण्यासाठी. बरोबर आहे. पुढे सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. बघा, हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी सेक्स कोणता आहे, मेल का फिमेल, ते डिटरमाइन होतो असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढचा भाग या ठिकाणी असा आहे की ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा असं म्हणतं आहे. का म्हणतं या ठिकाणी, ते नेहमी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय नेहमी लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी त्यांनी, ते वाटलंच तर आपण इथे स्टॉप करूया, कारण त्यानंतरचा पिरियड आपला वेळ त्याच्यामध्ये जाणार नाही तुम्हाला. आय विल स्टॉप हिअर. इथे बघूया या ठिकाणी. ओके, धन्यवाद.